नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायके आपल्या सर्वांचे प्रत्येकदा स्वागत करतो. बघा, लोक म्हणतात ना की तुम्ही फक्त चांगलेच प्लॉट दाखवता, असे काही प्लॉट दाखवा ज्याच्यामध्ये खरोखर जेन्युइन रिझल्ट दिसेल. तसाच एक जेन्युइन रिझल्ट मी तुम्हाला आजच्या प्लॉटमध्ये दाखवतो. हा जो प्लॉट आहे मिरचीचा, हा प्लॉट अक्षरशः उपटून फेकण्यावर होता आणि यांना कशा पद्धतीने रिझल्ट मिळाले हे बघा. पूर्ण प्लॉट कशा पद्धतीने उकलला हे पण मी तुम्हाला दाखवतो. सर थोडंसं पुढे आहे. हे बघा, हे जे झाड होतं हे पूर्ण अशा पद्धतीनं होतं, हे जे तुम्ही पाहू राहिले हे. आणि आता हेच झाड पूर्ण नवीन शेंडे काढत आहे. हा पूर्ण उकलेलपणा तुम्ही या झाडामध्ये पाहू शकता. बरं, ह्या झाडामध्ये काय, आता मी एका ठिकाणी उभा आहे म्हणून एका ठिकाणी एकच झाड दाखवतोय. तुम्ही साईडचं पण झाड पाहू शकता, त्याच्या शेजारचं पण झाड बघू शकता. हे पुढचं जे इथं दादा उभे आहेत हे पण झाड तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता हे झाड उकललं कसं? झाड प्लॉट उपटून फेकण्यावर होता, आता उकललं कसं हे माझं मी नाही सांगत, हे शेतकरी आपल्याला सांगतील की आपण काय केलं आणि काय नाही. मिशन समृद्धी अंतर्गत जे काही मार्गदर्शन यांनी घेतलं त्यांचा फायदा कसा झाला. चला तर शेतकऱ्याचे अनुभव घेऊयात. नमस्कार दादा. नमस्कार दादा. तुमचं नाव सांगा. कैलास साहेब रानवली, राहणार सुपुरांबोरा, जाफराबाद तालुका, जिल्हा जालना. आता मला एक सांगा, तुमचा आणि माझा संपर्क कसा? हे फोनहून झाला सर. फक्त यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही हो. पाहिले आणि त्याच्यातून तुम्ही मला कॉल केला होता. हो. पण आतापर्यंत मी तुमच्या प्लॉटवर आलेलो नाही. तुम्ही त्या दिवशी मला बोलले की सर माझ्या प्लॉटवर या, आता काय उपटून टाकण्याची वेळ ही हो, आलेली आहे. पण मी म्हटलं मी काही येऊ शकत नाही, तर मी माझे सहकारी जे आहेत कडसाहेब यांना मी तुमच्याकडे पाठवलेलं होतं. हो ना सर, मी तुम्हाला भेटलो, पहिल्या सुरुवातीला भेटलो त्यावेळेस कोमातच जायला होता. तू पूर्ण कोमातच गेलेलो. डोळाचा टुकडेल होता. हा. आणि ते पानं अशी आखडायची प्रक्रिया जास्त सुरू झाली ती. अच्छा. वर पानं व्हायला लागली त्याची. म्हणलं आता हे शेवटचं गेला, आता मी 20-25 रुपये इकडे आजूबाजूचा बी खर्च केला त्याच्यावर, अच्छा. पण त्याचे काही रिझल्ट आले नाही. बरं, आपला हा प्लॉट किती ते सांगा पहिले. जो प्लॉट आपला पाहुणे करे, पाऊण एकराचा प्लॉट आहे. व्हरायटी कोणती आहे? हे लालपरी आहे आणि तलवार आहे. लालपरी आणि त्याला दोन व्हरायटी तुम्ही हो. घेतल्या होत्या. हो. आम्ही यायच्या अगोदर म्हणजे माझ्याकडे येण्याच्या अगोदर तुमच्या प्लॉटची कंडिशन काय होती? लय बेकार होती. बेकार म्हणजे अशी होती की ते उपटून टाकायच्या लायकीच्या होतं. ते पली कोणतं त्या झाडायला लागे आम्ही उपटून टाकलेलं नाही काही. लागवड कधीची आपली? 17 मे. 17 मे. आज 7 ऑगस्ट 8 ऑगस्ट म्हणजे जवळपास हा. आता 17 तारखेला 3 महिने कंप्लीट होतील. तर जर- अजून 3 महिने कंप्लीट झालेले नाही. म्हणजे उपटून टाकण्याची कंडिशन 2-2.5 महिने तर चालली होती. हो, कारण की फुलं लागायची प्रक्रिया सुरू झाली. हा. ते वाढायचं प्रमाण सुरू म्हणजे झालं. तिथून आकडायला सुरुवात हो, झाली. आकडायला सुरुवात झाली. म्हणजे यावर्षीचं वातावरण तर तसं नव्हतंच. पहिले पाणीच नव्हता, हो. नंतर मग पाणी जास्तच उरायला, ही कंडिशन तुम्हाला माहिती आहे. हो. बरोबर आहे हो. साहेब. तुम्ही आले तर काय कंडिशन ती प्लॉटची? उपटून टाकायचा रंगाचा गेलो होता. पूर्ण उपटून टाकायचा होता. हा. विश्वास होता की रिझल्ट मिळेल असे? नाही. मग आता साहेब तुम्ही 20-25 हजार रुपये खर्च करून थकलेला होता, हो. हो. रिझल्ट आलेला नव्हता. मी खरोखर 2 दिवस झोपलेलो नाही. म्हणलं आपलं आता 50,000 रुपये जेमतेम आपल्या यात गेलेले. हा का? कारण की मंचिंग, भेसळडव रोग हे सगळ्या हे गोष्टी सगळ्या बघायला भानगडी. 50-60 हजार रुपये आणि आपल्याला आता गेले. आपण तोडा बी तोडू शकत नाही म्हणलं बरोबर आहे. मिरचीचं. आता हा. कारण की ती पिवळं सटकतेच जाय, बरोबर. दिवसांदिवस झाडं बिघडलीच जाय. हा. त्याच्यामुळे म्हणलं हे जमत नाही. पण मग आखरी तुमची व्हिडिओ पाहता मी, हा. आणि तुमचं ते मावाऱ्याला हे झालं समजा. हा. मग मी शेवटचं स्टेप घेतली. 4,000 औषध आणून शनी परत करून दिलं. म्हणलं मारायचं नाही, कारण की हा. लोकांचे पैसे चुकत नाही. बरोबर बरोबर आणि म्हणलं एकदा साहेबाला भेटू आपण, साहेबाचा अनुभव घेऊ. मग तुम्ही कड साहेबाची माझी गाठ घालून दिली. बरोबर. हा. आणि कड साहेबांनी याच्यावर निरीक्षण केलं. हा. त्यांच्या म्हणण्यानुसार समजा हे प्लॉट आता इथलो आला. बरोबर ना. यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा यांनी सांगितलं की तुम्ही ही औषधी घ्या, त्या औषधी घ्या, तर त्यावेळेस तुम्हाला औषधी सांगितलं असेल. मी तर काही औषधी सांगत नाही, पण यांनी औषधी सांगितली असेल तुम्हाला. हम्म. मग यांनी ज्या काही औषधी सांगितल्या तेव्हा बी विश्वास वाटला की नाही आता वापरून नाही, ते पाहू, हेडू नको. पण असं वाटायचं आहे की बा प्रत्येक शेतकऱ्याची हेडू असल्यामुळे मी बी पाहिले समजा, तर मला असं वाटायचं की बा याच्यावर काहीतरी आपल्याला रिझल्ट भेटेल. भेटेल. पण सुरुवातीला मी एक फवारणी केली. हा. कड साहेबांनी मला हळूहळू औषध दिलं समजा, की बा ते म्हणजे तुम्ही जशी एक फवारणी हा, समजा. एक फवारणी. पहिलीचा रिझल्ट दिसला, दुसरी हा. दिसली तर तिसरी. त्या हिशोबाने तुम्ही फवारण्या करा. त्याच्या हिशोबाने फवारण्या केल्या तस तसा प्लॉट मग मोर किती झाला. फवारणी किती अळवण्या झाल्यात? तर याच्यावर फवारण्या तरी 5 फवारण्या झाल्या समजा. 5 फवारण्या झाल्या. हो. त्या बी म्हणजे तुम्ही मग आता 3 महिने जर या प्लॉटला कम्प्लीट होत पहिल्या 2-3 फवारण्यामध्ये त्यांनी 4 क्विंटल माल जमते मावाला समजा. म्हणजे ह्या पहिल्या 2-3 फवारणी म्हणजे हो. हाताळणी झाली. हो, हाताळणी या प्लॉटची झाली. हाताळणी हो. झाली आहे. हो. म्हणजे उठून टाकण्यासारखा प्लॉट हो. होता. हो. कड साहेब, जेव्हा तुम्ही आले तेव्हा तुम्हाला वाटत होतं की हा प्लॉट उकलेला अशा पद्धतीने? नाही. तुम्हालाही वाटत नव्हतं? म्हणजे औषध देणारे तुम्हीच, तरी वाटत नव्हतं? तरी वाटत नव्हतं, कारण की मी यांना सांगितलं होतं की आपण एक फवारणी काढू हा. आणि पुढची ट्रीटमेंट चालू करून देऊ. अच्छा. हा. तर ते म्हणजे आपण बी रिक्स घेतली नाही बाबा, करून पाय एक फवारणी, जर झालं क्लिअर तर ठीक. बरं, फक्त फवारणीच दिली होती का ड्रिचिंग पण दिली होती? ड्रिचिंग पण दिली होती त्यांना. ड्रिचिंग पण दिली होती. हा. बघा एक फवारणी शेतकरी आणि एक बांधवांनो, ड्रिचिंग दिली होती. आता खूप साऱ्या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव, थ्रिप्सचा प्रादुर्भाव ह्या आपण गोष्टी मध्यंतरी बघितल्या. बरेचशा औषधांची रिझल्ट शेतकऱ्याला मिळाले नाही. आता मी तुम्हाला हे दाखवतो की यांना मी काय काय सुचवलं होतं. बघा, मी यांना ऑनलाईन सुचवत गेलो तर यांनी काय काय वापरलं मी तुम्हाला दाखवतो. जेव्हा यांचा प्लॉट खराब होता, यांना हे बघा, हे डिजिटल बॉन्ड सिल्वर
यांना थ्रिप्ससाठी औषध दिलं होतं, डिजिटल बॉन्ड सिल्वर हे थ्रिप्ससाठी होतं. याच्यामध्ये अजून काही कॉम्बिनेशन यांना मी दिलं होतं. त्याच्यानंतर दुसरी फवारणी जी यांनी केली आहे याच्यामध्ये बघा सुपर, हे पॉवर आहे आणि हे स्टार आहे. ही दुसरी फवारणी थ्रिप्ससाठीचीच होती परत. त्याच्यानंतर याच्यामध्ये यांनी हे ॲमी स्टार वापरलं आहे, हे सुपर पॉवर परत एकदा वापरलं आहे. पहिल्याचा रिझल्ट आल्यानंतर परत एकदा दुसरीचा तीच हात काढला. हे टपगॉर म्हणून रासायनिकमधून आपण सुचवलं होतं, ॲमिस्टर टॉप सुचवलं होतं. त्याच्यानंतर हे डॉल्फिन सुचवलं होतं. त्याच्यानंतर लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन, आता ते पहिल्यांदाच वापरलं होतं, ते आता पुढे कुठं पडलं हे माहीत नाही, पण ही लेटेस्ट पुढे वापरली म्हणून हे तुम्हाला दाखवतोय. आणि काही जैविक खतंसुद्धा यांनी वापरले, जसं 13-40-13 ग्लुकोमधले जैविक खतं मी यांना सुचवले होते. म्हणजे या औषधी मी यांना सुचवल्या होत्या आणि दिल्या होत्या कडसाहेबांनी. साहेब पहिल्या फवारणीचा रिझल्ट कसा वाटला मग? पहिल्या फवारणीपासून त्याला फरक पडायला चालला. कारण की सुरुवातीला फवारणी मारली, पानं उकलायला लागली, अच्छा. तिला डेऱ्या फटायला लागल्या अशा. हां आणि त्याच्यानंतर मग कड साहेबाला बोलवलं पुन्हा. कड साहेब म्हणे थोडं फरक बदल वाटू आला. त्यांनी खालून सोडायला दिलं पुन्हा अच्छा आणि वरून फवारायला दिलं. अच्छा. मग त्याच्यानंतर 8-8 दिवसाला फवारणी घेतली आम्ही. ते म्हणजे जास्त बी लवकर घ्यायची नाही आपल्याला. हा म्हणजे हां. लोक 4थ्या दिवशी 5व्या दिवशी फवारणी घेतात, हां. आपण त्या पण नाही केलं. ते आपण आपण- 8व्या दिवशी 9व्या दिवशी हां, फवारणी हां, काढली. असं. तर तुमचा भरोसा होता की 8व्या दिवशी 9व्या दिवशी फवारणी करून रिझल्ट येईल? ते जाईल म्हणून समजलं होतं, पण मग दिवसांदिवस फरक वाटायला लागला हां. ते. कारण की मी त्यांना बोलवायचं आहे, कारण मी त्यांना म्हणजे बाबा माझं रोज राहतो, मला काही समजत नाही, पण तुम्ही तरी येऊन पहा. बरोबर बरोबर. तर ते समजा मला बी वाटत आहे समजा, पण मी त्यांचं बी स्वच्छतेच काम करायचं, बरोबर. यायला बी फरक वाटला पाहिजे हम्म. आपल्याला. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता यांनी काहीही सांगितलं त्याच्यावर भरोसा ठेवायचा की नाही ठेवायचा हा सर्वात प्रश्न तुमचा आहे. नाही, मला तर आला बाबा भरोसा. यांना भरोसा आलाय म्हणून त्यांनी विश्वास ठेवून इथपर्यंत ते आलेले आहेत. यांना जे औषध देतं त्यांनाही भरोसा नव्हता की हा प्लॉट उकलेल. पण आज जेव्हा ते आलेत ना, आज त्यांनी मला आवर्जून बोलवलं की सर खूप अप्रतिम रिझल्ट तुम्ही सुचवलेल्या औषधांचे मिळाले, असे रिझल्ट मिळाले. एकदा तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला पण हा व्हिडिओ शेतकऱ्यांना दाखवणं खूप गरजेचं आहे. कारण जिथं लोक आता शेतकरी हरलेला आहे तिथं आपण ह्या गोष्टी आता पाहू शकतो. परत एकदा दाखवतो. हा पूर्ण प्लॉट जिथं आखडायला, हे बघा हे पान तुम्ही बघू शकता, हे पूर्ण आखडलेले पान होते, हे पण उकलायला लागले आणि हे पूर्ण पान नव्यानंच इथं उकलायला लागलेलं आहे. आता हे झाड जर सोडलं आपण तर या थोडंसं पुढं, आता हे बघा हे नवीन शेंडेचे ते पूर्ण उकलेले आहेत बघा. हा जो याच्यात ग्रीनरीपणा दिसून राहिला ना, हा पूर्ण उकललेला प्लॉट आहे. आणि हाच प्लॉट अगोदर बघा अशाच कंडिशनमध्ये होता. हो. याच्यापेक्षा जास्त कंडिशन असेल मी म्हणेल. अजून थोडंसं पुढे असं हे बघा, हे बी पानं तुम्ही बघा, हे झाड बघा, हे जे नवीन शेंडे काढले हे फवारणीच्या नंतर काढलेले आहेत हे शेंडे, बरोबर ना? हो, हो, बरं हे पण शेंडे तसेच आहेत. हो. आता हे पण शेंडे तसेच झालेत. हो. आता बघा शेतकरी बांधवांनो, आता हे जरी झाड खराब असलं तर याला तुम्ही माल बघा, हो. याला माल पण बघा, माल पण आहे, असं नाही की माल नाही म्हणून. माल पण एकदम फ्रेश क्वालिटीचा आहे, प्युअर माल आहे. ते म्हणजे उकलत चालला आणि माल लागत बी चालला ना त्याला. आणि हे बघा माल बी उकल, म्हणजे प्लॉटही उकलत चालला आणि माल नुसतं प्लॉट उकलून नाही राहिला. हो. तर याला तुम्ही आता हे बघा फुलं बघा, हे बघा साहेब, याला फुलं बी लागत आहेत. हो. याला तुम्ही माल पण पाहू शकता सेम या कंडिशनमध्ये. आणि जे पहिले झाड काही चांगले पहिल्यापासून होते तर त्यांना मालच माल आहे बघा. हो. माल सुरुवाती चांगली आहे, त्यांना मालच माल आहे. मालच माल आहे. आणि त्यांची हाताळणी सुद्धा झालेली आहे. म्हणजे जे म्हणतो ते आता खर्च निघत नाही, आता असं वाटतं की खर्च निघतो आपला. निदान आणि खर्च तरी निघू शकतो आपला. खर्च निघतो आपला. म्हणजे माझं म्हणणं आहे सर, हे पूर्ण प्लॉट जरी आखडला नाही, जर माल निघत राहिला तरी आपण आपला खर्च काढू शकतो. एवढा मला विश्वास आला हे तुम्हाला? आखड्यावर असं वाटत होतं की माल निघणारच नाही. हा. पण तरी बी तेल घाबरायचं काम नाही, कारण की तेल माल चालू आहे. चालू आणि होतं. माल जसा पाहिजे तसा निघतो. मग आपलं म्हणणं तेच आहे की हा पूर्ण प्लॉट जरी आखडला तरी माल निघणं हे शेतकऱ्यांसाठी खूप हो. गरजेचं असतं. हो. आणि माल जर निघला तर पैसा हा भेटणार म्हणजे भेटणार. बऱ्यापैकी जो खालचा प्लॉट होता जिकडे पाणी जास्त झालं होतं तिकडनं तर खूपच खराब झालेला आहे, अजून पण खराब आहे. हो. पण हा जो चांगला रिझल्ट भेटलेला प्लॉट मी तुम्हाला दाखवतो की अशा पद्धतीने यांना हे रिझल्ट भेटलेले आहेत. तर तुम्ही फुल सुद्धा देत नव्हतं त्याला, असं बाजूला फुल सुद्धा देत नव्हतं. म्हणजे अशी फुलं सुद्धा चमकत नव्हते, नाही. आज ते फुलं पण चमकायला लागले, हो. प्लॉट पण उकलायला लागला आणि शेंडे पण फ्रेश काढले आणि नवीन फुलं पण दिसायला लागली. तर तुम्ही मिशन समजेसोबत येऊन समाधानी आहात? हो. बरं मला एक सांगा, आज जे काही मार्गदर्शन मी तुम्हाला इथे आल्यानंतर केलं हम्म. ती औषधात म्हणजे औषधं महत्वाची वाटली का ते मार्गदर्शन महत्वाचं वाटलं? मार्गदर्शन बी महत्वाचं आहे आणि औषध बी चांगली आहे. मग जे आपण शेतकऱ्या मिशन समजा अंतर्गत मार्गदर्शन देतो हम्म. ते खरंच योग्य की अयोग्य? योग्य आहे. जर शेतकऱ्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला तर 100% फायदा होईल. 100% फायदा होईल. हो. आणि हे तुम्ही आता मध्यस्तरी आले, हो. जर तुम्ही सुरुवातीपासून असे तुम्हाला काय वाटतं की कशा 100% फायदा होईल. इथले पैसे जात नव्हते बाजूला. पैसेही जात नव्हते आणि असे प्लॉटही खराब खराब राहिले, होत नव्हते. आणि ताण नसता डोक्याला. डोक्याला खराब झाला गेले. खराब झाला हा. ताण नसता, कारण की तो माल काही भाव विको
शेतकऱ्याचं काय माल पिकला पाहिजे फक्त ते पिकणं तर आपल्या हातात नाही बरोबर. पिकवणं शेतकऱ्याच्या हातात आहे. तेवढं आपण करू हो. शकतो. समाधानी आता आमच्या सोबत हो, मिशन 100% समितीसोबत हो, येऊन 100% समाधानी. समाधान. कड साहेबांची जी काही सर्व्हिस हो. भेटली त्या संदर्भात हो हो 100% कड समाधान. साहेब तुम्ही पण कड आता हा साहेबांचं प्लॉट लय उकलवला कसं वाटलं? हो. जे पैसे भेटतात त्या पैशात समाधानी आहे का हे असे प्लॉट उकलल्यानंतर प्लॉट समाधान? उकल्यानंतर समाधान आहे. जे आनंद भेटतो सगळ्यात जास्त हो. तो हे प्लॉट उकलल्यानंतरच. हो. तुम्ही पण समाधानी प्लॉटवर येऊन? हो. चला शेतकरी बांधवांनी हे असे शेतकऱ्यांचे अनुभव होते. कसा हा प्लॉट वाटतोय, कशा पद्धतीने रिझल्ट वाटलाय, प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्याही शेतकऱ्यांना निश्चितपणे फायदा होईल. त्यांचा जो खर्च निघत नाही तो खर्च तरी ॲटलिस्ट त्या शेतकऱ्यांचा निघला पाहिजे. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. धन्यवाद सर. धन्यवाद.